ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं अशी पक्षाची इच्छा। पुढील काही वर्षांसाठी विकासाच्या योजना केंद्राला दिल्या। पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। BMC महायुती एकत्र लढणार, ठाण्यात शिवसेना स्वतंत्र लढू शकते, तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंसोबत तर दादा स्वतंत्र लढणार। पत्रकारांसोबत गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये काठ्यांनी हल्ला, हाकेंच्या गाडीच्या काचाही फुटल्या। 8 दिवस कुठे होतात? सोलापूर जिल्ह्यातल्या उंडर ग्रामस्थांचा सदाभाऊ खोतांना संतप्त सवाल। ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोत यांनी काढता पाय घेतला। सदाभाऊ खोतांना आता तर हाकलून लावले, यापुढे जनता त्यांना तोडवल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडू यांची टीका। नुकसानीनंतर बीडमध्ये सरकारी मदतीचं वाटप सुरू। आमदार संदीप क्षीरसागर आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटप, तर सोलापुरात अद्याप वाटप सुरू नाही। कृषी मंत्री दत्ता भरणेंचा आजचा माढा दौरा रद्द। भरणे आज मोहोळमध्ये नुकसानीची पाहणी करणार। नांदेडमध्ये मुसळधार पावसानंतर जिल्ह्यातील नदीला पूर, पिकं पाण्याखाली। लातूर, धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। धाराशिवच्या परंडातील खैरी नदीला पूर, पाथरोड परिसरातही जोरदार पाऊस। रस्ता वाहतुकीसाठी बंद, ईट आणि पाथरोड गावाचा संपर्क तुटला। हिंगोलीच्या पांगरा-शिंदे गावात जोरदार पावसानंतर नदी नाली तुडुंब, दोरीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून नागरिकांचा धोकादायक प्रवास। मुसळधार पावसाचा नागपुरातील कळमेश्वर, कामठी, सावनेरसह काटोल भागाला फटका। संत्रा बागा आणि इतर पिकांचं नुकसान, घराचे पत्रेही उडाले। बीड जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात। बीडला अतिवृष्टीचा मोठा फटका, बीड जिल्ह्याला येलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली। लातूरमध्ये मुसळधार पावसानं त्रिणा नदीला पूर, निलंगा ते कासार मार्गावरचा पूल पाण्याखाली आल्याने वाहतूक ठप्प, अनेक गावांचा संपर्क तुटला। ओल्या दुष्काळाबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। फडणवीसांचं वजन आहे की नाही हे मदत येण्यावर अवलंबून, वेळप्रसंगी फडणवीसांनी मोदींकडे हट्ट करावा, बाळासाहेब थोरातांची टीका। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा। मोदींकडून भरीव मदतीचं आश्वासन, मुख्यमंत्र्यांची माहिती। फडणवीस आधी राज्य करायला शिका, तुम्ही काय करताय ते बोला, पूर्वी कोणी काय केलं त्यावर बोलू नका, संजय राऊतांची टीका। जनतेचा आशीर्वाद देवा भाऊच्या पाठीशी, संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवावं, नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला 2 दिवसांचा रेड अलर्ट। माढा, मोहोळ आणि करमाळ्यात पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता, नागरिकांनी संपर्कात राहावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। राज्यातील पूरपीडित भागात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार, राज्यातील अतिवृष्टीनंतर पंकज भोयर यांची माहिती। नवरात्रोत्सवात सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत स्पीकरला परवानगी, हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। पंतप्रधान मोदी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 प्रकल्पांचा शुभारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित फरार आरोपी नीरव मोदीचा मेहुणा माफीचा साक्षीदार होणार, विशेष सीबीआय न्यायाधीशांकडून 22 सप्टेंबरला मेहताच्या माफीच्या अर्जास मान्यता। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष ब्लॉक, भायखळा आणि सायन्स स्थानकावर फुटओव्हर ब्रिजचे गर्डर बसवण्यात येणार, तर उद्या रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।